किसी नंगे को देखकर नंगा होना यह गांधीवाद सिखाता है। किसी नंगे को देखकर नंगा होना यह गांधीवाद सिखाता है, लेकिन किसी नंगे को देखकर सूट बूट में लाना यह आंबेडकरवाद सिखाता है। आपल्यात ते परिवर्तन होणं गरजेचे आहे। हे गेले वर्षानुवर्ष भाषण चालूच आहेत, बोलणाऱ्याचं बोलते, ऐकणाऱ्याचं ऐकते, परिवर्तन धतुरा काहीच नाही। इथं बसलेल्या पोरींना विनंती आहे, जरासं मोबाईलच्या बाजूला पडा। पोरांना विनंती आहे, तू कोणाला फॉलो करतो? तर सध्या प्रशांत भाऊ विचार मंचावरले सर्वसामान्य मान्यवर माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत। मी विनंती एकच करायला, सध्या पोरांमध्ये ट्रेंड कोणाचा आहे माहिती का? जो गुन्हेगारीकडे वळलेला आहे, जो काहीतरी जातीय स्टेटमेंट देतो। आजकाल महाराज लोक या विचार मंचावर जातीय स्टेटमेंट दिले तर काही बोलायले, मग त्याच्यामध्ये काय होते? पोरग फॉलो कोणाला करायला? ज्याला गुंडागर्दी केली आहे, लोकांच्या गाड्या फिरवल्या, त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट जेलमधून बाहेर आल्याच्या नंतर 302 चा आरोपी, 307 चा आरोपी, आता BNS बदललं 103 109 या कायद्यानुसार बाहेर आलेल्या आरोपीची जेलच्या समोर जंगी मिरवणूक निघत असेल आणि त्या मिरवणुकीमध्ये हा दलिंदर नाचत असेल तर सध्या कार्यक्रम भाषणाचा नाही, ठोकण्याचा असणं गरजेचं आहे। आणि म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक कार्यक्रमात मी मायबापाला त्यांचा मुलगा म्हणून एक विनंती करत असतो, माईच्यानं भाषण करा, भाषण ऐका, कोणाच्या कार्यक्रमाचा नका जाऊ, पण हप्त्यातून एकदा आपल्या अवलादीला ठोका। तुम्ही म्हणसाल हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या पलीकडे, काही जण म्हणतील आर्टिकल 19 है ना, कलम 14 बरोबर आहे, कायद्यासमोर सर्व समान, कलम 23, कलम 24 बरोबर आहे का नाही? 14 वर्षापेक्षा खालील बालकांना तत्सम खाणीच्या ठिकाणी आरोग्याला धोका निर्माण होईल त्या ठिकाणी त्याला कामावर ठेवता येणार नाही। मग समजा पोरग साविले आणि बाप म्हणला 1 ग्लास पाणी होणार, मग त्याला म्हणायचं का? सांगू का तुम्हाला कलम 23? बापाला हाणायला पाहिजे का नाही? पाणी 1 ग्लास आणल्याने त्याच्या आरोग्यावर धोका निर्माण व्हायला, बापानं बिडी आणल्यावर अर्धी पेटून आणणारा तू, ते तुला कळायले। पण विनंती आहे की बाबा का? कारण सध्या पोरांच्या मी पाहिलं काही काही मुलांचे स्टेटस, काही काहीचे गम मध्ये आहेत, तू नाही कोई और सही, काही काहीला ग्रेट लव झाला असेल, लव प्यार इश्क दर्द दुःख प्यार, ह्या शब्दाच्या वेळख्यात असलेल्या तमाम दलिंदरांना विनंती आहे, काही कर। नांदेडला शिकायला आलाय, रूम मध्ये बरोबर चालू आहे, खूप अभ्यास छान चालू आहे, गावाकडे हृदयाचे तार सुटलेले,